141 वर्षापूर्वी एका माणसानं व्यवस्थेच्या पाठीवर आसूड ओढला होता, कारण तेव्हाचा शेतकरी अज्ञानाच्या अंधारात होता. आज 141 वर्षानंतर आपण चंद्रावर पोचलोय, पण दुर्दैव बघा, आजही शेतकरी त्याच व्यवस्थेत फासावर लटकलाय. जयंतीच्या दिवशी हार घालण्यापेक्षा त्या आसूडाचे फटके आज कुणाला लागतायत हे बघणं जास्त महत्वाचं आहे. नमस्कार, मी अजिंक्य. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती. शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथात फुलेंनी लिहिलं होतं, विद्येविना मती गेली आणि वित्ताविना शुद्ध खचले. आज या ओळींचा अर्थ बदललाय का? आज शिक्षण आहे, पण ते सामान्यांच्या खिशाला परवडतंय का? शिक्षणाचं जे बाजारीकरण सुरू आहे त्याने गरीब शेतकऱ्याचा मुलगा पुन्हा एकदा अविद्येच्या गर्तेत ढकलला जातोय का? व्यवस्था बदलली, सत्ता बदलली, पण आजही सामान्य माणूस नीती आणि गती शोधतोय. जेव्हा शिक्षण महाग होतं तेव्हा हुशार असूनही गरीब खचतो, हेच तर फुलेंनी तेव्हा सांगितलं होतं. आजही निवडणुका येतात आणि जातात, मोठी मोठी आश्वासनं दिली जातात, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोचतंय का? सिंचनाचे प्रकल्प कागदावर अडकतात, आधुनिक तंत्रज्ञान फक्त जाहिरातींपुरतच मर्यादित आहे का? जेव्हा मालाला भाव मिळत नाही आणि कर्जबाजारीपणामुळे घरादाराला नाक फिरवला जातो, तेव्हा तो आसूड त्या प्रत्येक व्यक्तीच्या मनाला लागला पाहिजे, जो सत्तेच्या खुर्चीवर बसून फक्त घोषणांचा पाऊस पाडतोय. नाव कोणाचंही असो, पण सिस्टम मात्र तीच जुनी आणि संकुचित राहिली आहे. म्हणून या जयंतीला फक्त फोटोला हार घालून चालणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसलं जात नाही आणि त्यांच्या पोराला दर्जेदार मोफत शिक्षण मिळत नाही, तोपर्यंत फुलेंना अपेक्षित असलेला समाज घडणार नाही. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन. तुम्हाला काय वाटतंय? आजचा शेतकरी खरोखर स्वतंत्र झालाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि पाहत रहा RRC नेटवर्क.